हॅलो फ्रेंड्स, आज काहीतरी खास आहे आणि आज माझ्या बबुडीचा जावळ आहे. छोटस आहे, घरगुती आहे, जास्त काय शोरशराबा केलेला नाही. शांततेत किती साध्या पद्धतीने तिचे जावळ करत आहेत ते तुम्ही बघत आहात. छोटीशी छान मेन रांगोळी काढली होती निशाने आणि पाठ सजवला होता गौरीने. आणि बबुडीची चाललेली इकडे तिकडे धावपळ, तिचा मामा आणि तिचं चाललेलं खेळणं, इकडे तिकडे धावा धावा चाललेली होती, बांगड्या खेळत होती. आणि पैलवानला आता पोशाख देत आहे. आपण पहिल्यांदा पोशाख द्यायचा पारंपरिक आपल्या पद्धतीनुसार, टोपी घालून, नाम वगैरे लावून, टॉवेल वगैरे देऊन, नंतर ते हातामध्ये ड्रेस देऊन त्याचा पहिल्यांदा हे केलं, पोशाख दिला त्याला. आणि नंतर आपल्या बबुडीच्या औक्षण केलं की पहिल्यांदा माझी बायको म्हणजे गौरी, तुम्हाला माहितीच आहे. नंतर माझ्या वहिनीने तिने औक्षण केलं. नंतर आजीने औक्षण केलं. नंतर माझ्या चुलतीने औक्षण केलं बबुडीचं. नंतर माझ्या चुलतीने पण औक्षण केलं. आणि माझी नात्याने आजीला हिनं औक्षण केलं. ही आली माझी आता आई, बबुडीची आजी, औक्षण करण्यासाठी. की बबुडीचं जावळाचं एक हेच आहे की तिला केस पूर्ण काढायचे की बॉबकट करायचा, हे शेवटपर्यंत फिक्स नव्हतं. हे आजी, माझ्या आजीची सख्खी बहीण. फायनली ती वेळ आलेली आहे माझ्या बबुडीचे जावळ काढण्याचे. पैलवान तर तयारच होता कैची घेऊन, ते बघतायत तुम्ही. ह्या कैचीला काही धार नव्हती, पण पैलवान काय म्हणला नाही शेवटपर्यंत की धार नाही, ही नाही. शेवटपर्यंत कापतोय घडी, कापतोय, काय कापणच झालंय. शेवटी त्याला घरातली साधी कैची दिली. म्हटलं आता बाबा एक केस काढ, थोडीशी बट काढायची होती. नंतर आपण आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता लगेच. तरी पण पैलवान आणि बबुडी त्याच पाटावरती त्याच ठिकाणी बसले होते. आता आपण बबुडीला घेऊन आलोय पार्लर मध्ये. पहिल्यांदा आरडाओरडा केला तिने, पण नंतर मशीन लावली कानाला, तिला व्हायब्रेशन मध्ये तिला बरं वाटलं. ती बघत आहे तुम्ही किती शांत बसलेली आहे, काही दंगा नाही, काही गोंधळ नाही. बबुडीने प्रतिसाद दिला, त्यामुळे आपण तिचा पहिल्यांदा बेबी कटच केलेला आहे. टक्कल काय केलं नाही, टक्कल तिच्या बर्थडे नंतर करायचा. आता आपण चाललोय घरी. आमच्या घरी जाण्याचं वातावरण पण बघत आहात, निसर्ग किती फुलला आहे, रानामध्ये पाणी आहे. आणि माझी बबुडी बघा, पैलवान पाठीमागून हाय करतोय, माझी बबुडी पुढे बसली, आता बघा हाय करेल, स्माइल करेल. किती म्हणजे तिला कॅमेरा दिसला की तिला किती आनंद होतो ते तुम्हालाच माहिती आहे. घरी आल्यानंतर तिचा शंभो घातला, नंतर मंदिरामध्ये देऊन तिला पायावरती घातलं, सगळ्या देवांचं दर्शन घेतलं. आणि नंतर माझ्या आईने पुरणपोळीचा बेत ठेवला होता. बघा, पुरणपोळी आहे, वरण, गुळवणी, हे सगळं आहे. मामा आहे,